हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे कॉम्प्लेक्स नंबरच्या PYQ सिरीजमध्ये. आपल्याला क्वेश्चन विचारला आहे की शो दॅट द कंटिन्युएट प्रोडक्ट ऑफ ऑल द व्हॅल्यूज ऑफ, म्हणजे ॲक्च्युली ऑल द व्हॅल्यूजसाठी इथे पॉवर पाहिजे. लेट सपोज हा पॉवर आहे 3/4 इज 1. तर ठीक आहे, आपण सॉल्व करूया. आपल्याला प्रोडक्ट सगळ्याचं दाखवायचं आहे की 3/4 म्हणजे याचे जेवढे रूट निघणार त्या रूटचं प्रोडक्ट किती असलं पाहिजे 3/4. तर आधी आपण कॉम्प्लेक्स नंबर लिहून घेऊ. तो आहे 1/2 प्लस आय टू दी पॉवर √3 आणि पॉवर आता 3/4 आहे. आधी बघा, प्रोडक्ट काढण्यासाठी आपण पॉवर दिला आहे. पॉवर असेल तर आपल्याला काय आलं, काय पाहिजे आपल्याला पाहिजे डी मोवियस थेरम आली पाहिजे. आणि डी मोवियस थेरम जर आपल्याला घेऊन यायची आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? पोलार फॉर्ममध्ये. कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? पोलार फॉर्ममध्ये. आधी आपण पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. सो लेट्स से आर इज इक्वल्स टू काय असते √1/2चा स्क्वेअर प्लस √3/2चा स्क्वेअर. ओके, दोन्ही साईडला स्क्वेअर करूया. इक्वल्स टू √1/2चा स्क्वेअर 1/4 आणि √3चा स्क्वेअर 3, 2चा स्क्वेअर 4. तर बेसिकली आला √4/4. 4/4 म्हणजे √1 होते. तर आपल्याला आर किती मिळाला आहे? 1. सो बेसिकली आरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 1. नेक्स्ट काढूया आपण थिटा. सो लेट थिटा इज इक्वल्स टू नथिंग बट टॅन इनवर्स y/x. वाय आहे √3/2 आणि हा आहे 1/2x. सो डिवाईडच्या डिवाईडवाली गोष्ट कुठे जाते? मल्टिप्लायमध्ये जाते. तर हा झाला √3/2 इंटू 2/1. 2 कॅन्सल. तर आपल्याला मिळालं टॅन इनवर्स √3. टॅन इनवर्स √3ची व्हॅल्यू किती असते? ती असते π/3, 60 डिग्री. राईट. तर आपल्याला थिटाची व्हॅल्यू मिळाली, आरची व्हॅल्यू मिळाली. आता आपण फक्त काय करणार आहे? पोलार फॉर्ममध्ये लिहूया. सो देअरफॉर जो आपला फॉर्म्युला आहे की 1/2 प्लस √3/2 टू दी पॉवर 3/4, इथे आय राहिला, कॅन बी रिटर्न ॲज आर टाइम्स. आर किती आहे आपला? 1 टाइम्स कॉस थिटा. आता कॉस ऑफ π/3 प्लस आय टाइम्स साइन ऑफ अगेन थिटा किती आहे? π/3. आणि याचा पुऱ्याचा पॉवर किती आहे? पुऱ्याचा पॉवर आहे 3/4. याला बस सिम्प्लिफाय करत चालायचं. सो टू दी पॉवर 3/4, 1चा पॉवर 3/4 झाला. आणि इथे पण जे आहे कॉस π/3 प्लस आय टाइम्स साइन π/3, याचा पण पॉवर काय? 3/4. आता इथे जसं आपल्याला पॉवर मिळाला पोलार फॉर्ममध्ये, तर आपण काय यूज करू शकतो? डी मोवियस थेरम. आणि बाय डी मोवियस थेरम आपण काय म्हणू शकतो की हा जो पॉवर आहे आतमध्ये मल्टिप्लायमध्ये आला. सो 1चा कुठलाही पॉवर 1 राहील, त्याला लिहायची गरज नाही. तो बेसिकली कॉस ऑफ 3π/3. एक सेकंड, मी व्हॅल्यू बरोबर पुट करून दाखवतो तुम्हाला. आधी आपला अँगल किती आहे? π/3 आहे आणि याच्यासोबत मल्टिप्लायला आलं 3/4 प्लस आय टाइम्स साइन ऑफ अगेन π/3 इंटू 3π/4. राईट. 3 आणि 3 कॅन्सल, 3 आणि 3 कॅन्सल. तर आपल्याला फायनली जो एक आन्सर मिळाला आहे तो आहे, अच्छा ओके ठीक आहे, एक आन्सर आपल्याला मिळालेला आहे की आपलं ठीक आहे. एक सेकंड, थोडंसं आपण क्लिअर करू, की आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज काढायच्या, एक व्हॅल्यू नाही काढायची आहे. जर डी मोवियस थेरम अप्लाय करायचे आणि सगळ्या व्हॅल्यू काढायचे असेल तर आपल्याला एनच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. ठीक आहे, कुठल्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल? एनच्या फॉर्ममध्ये. सो जर एनच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आपण त्याला काय लिहू शकतो? इट इज नथिंग बट कॉस ऑफ, सगळ्या व्हॅल्यू काय होते? 2nπ मल्टिप्लाय होते. राईट. सो आधी आपण याला 2nπ लिहू, कॉसचा 2nπ/3. ठीक आहे. सॉरी 2nπ सोबत हा व्हॅल्यू चेंज होत राहतो π/3 प्लस आय टाइम्स साइन ऑफ 2nπ प्लस π/3. असं करायचं कारण काय? कारण की आपल्याला ऑल व्हॅल्यूज काढायला सांगितलं आहे. आता आपण ऑल व्हॅल्यूज काढू आणि याला 3/4 मल्टिप्लाय करायचं. राईट. सो कॉस ऑफ 2nπ प्लस π/3 इंटू 3/4 प्लस आय टाइम्स साइन ऑफ 2nπ प्लस π/3, याचा पॉवर 3/4. राईट. मल्टिप्लायमध्ये सगळं आतमध्ये मल्टिप्लाय करू शकता तुम्ही. सगळं आतमध्ये मल्टिप्लाय करा एकदा अँगल, तुम्हाला मिळणार कॉस ऑफ बघा 3 इंटू 2 6, 6/4 केला तर 3/2 होतं. ठीक आहे, आपण नॉर्मल करून टाकू सगळ्याला. याला आधी क्रॉस मल्टिप्लाय करू. 3 इंटू 2 6 nπ प्लस π/3 इंटू 3/4 सॉरी प्लस आय टाइम्स साइन ऑफ, इथे पण क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 इंटू 3 6 nπ प्लस π/3 इंटू 3/4.
राईट. सिम्पली आतमध्ये मल्टिप्लाय करा, हा 3 आणि 3 कॅन्सल, हा 3 आणि 3 कॅन्सल, तुम्हाला काय मिळालं, कॉस ऑफ 6n पाय प्लस पाय डिवाइड बाय 4 प्लस आय टाइम्स साइन ऑफ परत 6n पाय प्लस पाय बाय 4 दोन्ही साईडला. राईट. सिम्पलची गोष्ट आहे. ओके, नाईस. आता बघा, हा जो पाय जर मी कॉमन काढला, सो कॉस ऑफ, जर पाय कॉमन काढला मी इथे, तर मला मिळालं 6n प्लस 1 बाय 4 पाय प्लस आय टाइम्स साइन ऑफ 6n प्लस 1 डिवाइड बाय 4 पाय. आता इथे आहे ना आपल्याला एनची डिफरंट व्हॅल्यूज लिहायची आहे. सो फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ एल, फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ एन. आता यांचे किती व्हॅल्यूज घ्यायचे, बघा डिवाइडमध्ये 4 आहे, आपण मॅक्झिमम 4पर्यंत जाऊ. म्हणजे 4 व्हॅल्यूज पाहिजे आपल्याला. 4 व्हॅल्यूज पाहिजे म्हणजे एकदा 0 ठेवायचा, एकदा 1 ठेवायचा, एकदा 2 ठेवायचा, एकदा 3. ह्या 4 व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या. तर लेट्स से 4 व्हॅल्यूज पुट करू. सो फॉर n इक्वल टू 0, एकदा 0 पुट करा, तुम्हाला मिळालं कॉस ऑफ, हा 0 झाला तर 1/4 म्हणजे पाय बाय 4 प्लस आय टाइम्स, इथे 0 ठेवला, इथे पण काय होणार आहे, साइन पाय बाय 4. ही झाली पहिली व्हॅल्यू. फॉर n इक्वल टू 1, एकदा 1 ठेवा, 6 आणि 1 7, 7 पाय बाय 4. सो कॉस ऑफ 7 पाय बाय 4 प्लस आय टाइम्स साइन, तो पण 7 पाय बाय 4. नाईस. नेक्स्ट n इक्वल टू 2 जर ठेवला आपण, तर परत कॉस ऑफ 6 आणि 12 आणि 1 13 झालं. सो 13 पाय बाय 4 प्लस आय टाइम्स साइन ऑफ अगेन 13 पाय बाय 4 आणि n इक्वल्स टू 3 ठेवलं शेवटची व्हॅल्यू. सो बेसिकली कॉस किती झाले, 18 आणि 1 19 पाय बाय 4 प्लस आय टाइम्स साइन 19 पाय बाय 4. सिम्पल आहे. सगळे व्हॅल्यूज आपण लिहिल्या. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, कंटिन्यूड प्रोडक्ट. त्यांनी काय म्हटलं आहे, कंटिन्यूड प्रोडक्ट. सो टेकिंग कंटिन्यूड प्रोडक्ट, सो टेकिंग कंटिन्यूड प्रोडक्ट, याचा अर्थ काय होतं कंटिन्यूड प्रोडक्टचा, की सगळ्याचं मल्टिप्लिकेशन, पहिल्या याचं, दुसऱ्या याचं, तिसऱ्या याचं, चौथ्या याचं. जेव्हा आपण सगळ्याचं मल्टिप्लाय करतो ॲक्च्युली काय होते, अँगलची ॲडिशन होते. अँगल काय होतं, सगळ्यात आधी पाय बाय 4 होता, नंतर 7 पाय बाय 4 होता, नंतर 13 पाय बाय 4 होता, नंतर होता 19 पाय बाय 4 प्लस आय टाइम्स सेम साईनसोबत झालं, साइन ऑफ 1 पाय बाय 4 प्लस 7 पाय बाय 4 प्लस 13 पाय बाय 4 आणि प्लस 19 पाय बाय 4. ओके, थोडंसं लेंदी क्वेश्चन वाटतो पण नाही आहे. तर सगळ्याची बघा ॲडिशन करू शकता तुम्ही. बेस सेम आहे 4, ॲडिशन करा. 17 आणि 13 आणि 7 20 आणि 19 आणि 1 20 आणि 20 40. सो बेसिकली 40 पाय प्लस सेम टाइम्स आय टाइम्स साइन ऑफ, इथे पण काय झालं 40 पाय बाय 4. सो 4ने डिवाइड केलं तर 10 पाय झालं हे, इथे पण काय झालं 10 पाय. तर आपल्याकडे बेसिकली जे आन्सर मिळालं ते आहे कॉस ऑफ 10 पाय प्लस आय टाइम्स साइन ऑफ 10 पाय. आता एक जनरल टर्म आहे की साईनचा कुठलाही मल्टिप्लाय करा n पाय, त्याचा आन्सर हमेशा काय असते 0. साइन n पाय इक्वल्स टू 0. आणि कॉसचा जर 2n पाय घेतला आपण, कॉस 2n पाय किती असतो, हमेशा 1 असतो. आता इथे आम्ही याला काय लिहू शकतो, कॉस ऑफ 2 टाइम्स 5 पाय लिहू शकतो. म्हणजे हा 2n पाय झाला, याचा आन्सर किती झाला पाहिजे 1 व्हायला पाहिजे. सो बेसिकली आपण म्हणू शकतो की हा जो आन्सर आहे फायनली, ही व्हॅल्यू 0 झाली तर आपल्याकडे झालं कॉस ऑफ 2 टाइम्स 5 पाय विच इज ऑल्सो इक्वल्स टू 1. सो देअरफॉर कंटिन्यूड प्रोडक्ट कम्स आउट टू बी 1. हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं. तर आपण म्हणू शकतो इट इज हेन्स प्रूव्ह. राईट. तर काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता, नसेल तर फारच चांगलं होईल तेवढे मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट चॅप्टरसोबत, नेक्स्ट क्वेश्चनसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.